सगळ्यांना. चला व्हिडिओची सुरुवात करते, कारण मस्तपैकी आज एक आपण रेसिपी बनवणार आहोत. काय बनवणार आहोत तर आपण पुढं बघू काय बनवणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. छान आज काहीतरी वेगळी एकदम रेसिपी बनवू. आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा यूट्यूबचं, नक्की शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. चला आज काय बनवायचं आहे ना तुम्हाला सांगते, माझ्यासोबत राहा. चला काय बनवायचं तुम्हाला सांगते. चला बघा आपण काय काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवते मी. मटण बनवायचं आपल्याला, सुक्कं, लय सुक्कं पण नाही आणि लय गिरवी पण नाही. मटण बनवायचे तुम्हाला दाखवते काय काय घेतलं. मिरच्या घेतल्या, बऱ्याच घेतल्या, थोडं जरा तिखट करायचं झणझणीत. एक मोठा टोमॅटो घेतला आहे, 2 लसूण, लसणाच्या या आणि कोथिंबीर आणि 2 कांदे, एक वाटणात घालणारे आणि एक चिरणारे. अद्रक राहिले, अद्रक घेते. बस सगळं आहे ना आता धुवून घेते मस्तपैकी, कारण पावसाचे दिवस आहेत ना, तर माती अशी घाण त्याला असती, त्यापेक्षा मस्त असं धुवून घेतलं ना तर चांगलं असतं. गरम पावसामध्ये माती जास्त असं नेहमीच धुवायचं, पण पावसात कसं जरा जास्त घाण असते. आणि अजून दुसरी डिश बनवली मस्त चटपटीत, 2 बनवल्यात, पण त्याचा व्हिडिओ वगैरे मी काढला नाही कारण मला बाहेर जायचं होतं, त्यामुळं त्याचा व्हिडिओ काढला नाही. नेक्स्ट टाईम त्याचा व्हिडिओ दाखवेन मी. आता हे बनवते मी, धुवून घेते चांगलं आणि मसाला वाटून घेते. मसाला वाटून घेतल्याच्या नंतर तुम्हाला भेटते. मसाला वाटून घेतलाय आणि फक्त ते मिरची, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर आहे ना, आणि एक टोमॅटो टाकलाय आणि अर्धा कापला, त्यामुळं जरा झणझणीत असा ठेसा असल्यावर ठसका उठलाय. चला दाखवते तुम्हाला मी, थोडासा ठसका जाऊन देते. मसाला वाटून घेतलाय आणि 2 कांदे घेतले आणि अर्धा टोमॅटो आणि कढीपत्ता आणि आपला गॅस चालू केलाय, कढई ठेवली, तेलही टाकले, 2 पळ्या टाकले, कारण कसं मटणला जरा चरबी वगैरे असते ना, त्यामुळं जरा तेल तापून देऊ. आणि इकडे आहे ना मटण, थोडं मटण काढून ठेवलेलं मी, म्हटलं हे बनवायचं आहे. आणि ती व्हाईट बिर्याणी बनवायची होती ना, त्यामुळं काय हळद वगैरे टाकली नाही, तर आपण पहिले याच्यात फोडणीला हळद टाकणार आहेत, कारण बिर्याणी बनवली तर म्हणलं व्हिडिओमध्ये सांगेन तुम्हाला पुढं. हे बघा मटणाची बिर्याणी बनवली, तर व्हाईट बिर्याणी करायची होती, त्यामुळं काय हळद टाकली नाही. तर चला मी सगळं घेते आता, हळद बिळद सगळं घेते आणि मग तुम्हाला भेटते. तेल आहे ना आता एकदमच तापलंय चांगलं आपलं, थोडा ना गॅस कमी करू आणि याच्यामध्ये आहे ना हे सगळं टाकून घेते मी, टोमॅटो, कांदा, कढीपत्ता. मस्त फोडणी बसली, तेल तापलं होतं ना चांगलं, त्यामुळं. आणि हे चांगलं सगळं असं परतून घेऊ. चांगलं परतून घेऊया. आणि मसाल्यामध्ये दुसरं काही घेतलं नाही, कारण आपल्याला हिरवं बनवायचं आहे. मटणामध्ये हळद नव्हती म्हणून हळद घेतली, थोडं हिंग घेतलं आहे आणि हा गरम मसाला बस. आणि मसाल्यामध्ये जर मी तुम्हाला सांगितलं आहे काय काय घेतलं आहे ते, मिरची, लसूण, अद्रक, कोथिंबीर, बस एवढंच घेतलं आहे. आणि 2 कांदे, अर्धा टोमॅटो, कढीपत्ता, ग्रीन चिकन आपलं सुक्कं, कारण कसं भाकरी बनवल्यात ना त्यामुळं. कारण आमच्या इथं बिर्याणी बनवा काही बनवा, पण आम्हाला सगळ्यांना सवय झाली, कारण आम्हाला थोडंसं लागतंच आणि भाकर लागते. कारण बिर्याणी राहिली तर शेळी बिर्याणी दुसऱ्या दिवशी पण माणूस खातं, पण संध्याकाळी कशी भाकर सगळ्याला लागते. चला मस्तपैकी आपला कांदा फ्राय होतोय. असं मी थोडा जाडसरच कापते कांदा, लय बारीक नाही कापत, कारण असं जाड कापलं ना तर जरा बरा वाटतो, लय बारीक नाही आवडत मला. आणि मीठ मटणात पण आहे आणि थोडं मसाल्यात आता मी मीठ टाकले. गॅस फास्ट आहे ना, लवकर कांदा फ्राय होतोय.
स्टँड घ्यायचं आहे मला, कारण कसं असं कॅमेरा हातात पकडायचा आहे की हातातून असं म्हणजे दाखवायचं शूट करायचं तर नाही जमत. आणि सगळं सोबतच मी टाकते, कारण ते कसं तेलामध्ये चांगलं फ्राय होत आहे. चांगलं आता फ्राय करून देते, जरा मसाल्याचा असा सुगंध आला पाहिजे. आणि मला भाज्यांना आहे ना तेल कमी नाही लागत, तेल जास्त लागतं. कारण सगळे बोलते तेल कमी खा, तेल थोडं टाका, पण कुणाची भाजी बिना तेलाची होत नाही. कारण माझ्या भाज्यांमध्ये तेल भरपूर असतंय आणि तेल माल मसाला भरपूर टाकला तर भाजी टेस्टी लागते. ते मला येतच नाही. अर्धी पळी टाका, एक पळी टाका, मला काही येत नाही. भाज्यांमध्ये तेल बीळ मीठ सगळं बरोबर असलं ना तर सगळ्या गोष्टी बरोबर होत्यात, चवही लागते. चला आता मी हे फ्राय करून घेते आणि याच्यावर झाकण ठेवते. असं मस्तपैकी मसाला बॉईल होतोय, एकदम परतलाय चांगला. तेल सुटलं पाहिजे असं सगळ्या साईडनी. आणि लेटेस्ट का उठलाय कसं तेल सुटायला लागले. आणि आपल्याला याच्यात पाणी बिणी काय टाकायचं नाही, एवढं काहीच नाही, म्हणजे असं सुक्कं बनवायचं आहे ना त्यामुळं. आणि मटणामध्ये पण फोडणी देऊन मटण शिजायला घातलं होतं, कारण बिर्याणी करायची होती ना, त्यामुळं तेजपत्ता, टॅमॅटो, गरम मसाला मी सगळं असं टाकून मस्त असं परतून घेतलं. आणि त्याच्यात फक्त हळद नाही टाकली, कारण व्हाईट बिर्याणीसाठी मग ते कलर आला असताना त्यामुळं पिवळा. मस्त मसाला तेल सोडायला लागलाय. जेवढा आपण मसाला आहे ना असं फ्राय होऊन देतो ना, असं मस्तपैकी जळून देतो आणि असं चारी बाजूने तेल सुटलं ना, लय भारी सुगंध यायला लागलाय, लय भारी. तर मस्त फ्राय झाला, तेल सोडलं की मग नंतर आपण मटण टाकू. हे बघा कसं तेल सोडायला लागलं. माझे असे रेसिपी वगैरे बघायच्यात ना, तर मला आहे ना सबस्क्राईब करा नक्की यूट्यूब चॅनल. अशा मस्तपैकी मी मटणाच्या रेसिपी टाकत जाईल, कारण आम्ही जास्त करून नॉनव्हेजच खातोत ना, मच्छी मटण, त्यामुळं सगळ्यात टाकन. कोणी व्हेजवाले पण असते. मस्त मसाला फ्राय झालाय बघा, सुकलाय आता पाणी त्याच्यातलं आहे ना. चला मी टाकून घेते मटण. आणि मटणाला पण आहे ना चरबी आहे. बस पाणी वगैरे टाकायचं नाही आपल्याला, एवढ्या याच्यातच हे करून घ्यायचं आहे. कमी गॅस करते मी आणि झाकण ठेवते. चला कमी गॅसवर आपलं मटण शिजतंय. थोडंसं पंख्याखाली उभं राहते मला, कारण मला लय गरम होत आहे. किचनची खिडकी खोलत नाही मी, कारण हवा भरपूर येते ना तर गॅस जातो, त्यामुळं हे कशी हवा येते. पण तरी पण मला लय गरम होत आहे. मॅच लावली. माझ्या मांजरी कुठं गेल्यात आतमध्ये, त्यांना कोंडून ठेवले वाटतं. चला बघते मी त्यांना. कोंडून ठेवलंय पप्पानी. हा कशा झोपल्यात, खाटच पाहिजे त्यांना, आहे ना. इकडं बघ म्हणे, हे म्हणे इकडं बघ, इकडं चालू बघ तर
याने मारलंय त्यामुळे ती फुगून बसली. कारण हे लय मारतंय तिला, आहे ना छोटा पिल्ला. लय मारामारी झाली त्यांची म्हणून त्यांना कोंडून घेतलंय. वरती बघ पिला. चला आपण किचनमध्ये जाऊ. 5 मिनटं झालेत, बघू झालंय का आपलं. हा 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 हा, एवढा सुगंध यायला लागलाय ना, खूपच छान, खूप छान. थांबा तुम्हाला दाखवते मी. पाणी बिणी काय नाही टाकलं. हे बघा कसं वाटतंय. नक्की करून बघा. मी बनवलंय तसं काहीच नाही, फक्त मिरची, लसूण, कोथिंबीर, अद्रक असंच. आता मी याला वरून कोथिंबीर पण नाही टाकणार, कारण याच्यात मी भरपूर कोथिंबीर घेतली. एवढा सुगंध यायला लागलाय ना, भारी, काय सांगू तुम्हाला, लय भारी. आणि बिर्याणी तुम्हाला मग अशी दाखवली ना मी. थांबा अजून एकदा दाखवते. हे झालंय आपलं. आपण आता आहे ना गॅस बंद करू. बापरे किती आवाज आलाय. हे बघा बिर्याणी, मस्तपैकी बिर्याणी झाली आपली. चला आता जेवायला घेऊन, भूक लागली. आणि आजही आमच्याकडे पाणी आलेलं नाही. दर दिवस पाण्याचा इश्यू आहे. काल तरी थोडं आलं होतं, आज तर बिलकुलच नाही आलं. बघितलं. आणि भाकरी बनवल्यात, भाकरी दाखवते तुम्हाला. भाकरी बनवल्यात, 3 भाकरी बनवल्यात. माझ्या भाकरी लय मोठ्या मोठ्या असतात. मला अशा म्हणजे छोट्या अशा खेळत बसल्यासारख्या भाकरी आवडत नाही. भाकरीला बघा माझ्या डाग नाही. ज्वारीच्या भाकरी आहेत. बाजरी कधी ज्वारी माझ्या मुडावर आहे, पण मला जास्त बाजरी आणि ज्वारीच आवडती चपातीपेक्षा. काल चपात्या बनवलेल्या, पण मी तेल नव्हतं लावलं एका चपातीला, कारण मला जास्त करून बाजरी ज्वारीच आवडती. भाकरी बनवताना पण मी व्हिडिओ टाकन कशी बनवते ते. मला मोठ्या मोठ्या भाकरी लागतात. बघा माझी भाकर केवढी आहे. अशा मस्त भाकरी बनवल्या. आता वाढून घेते मी आणि तुम्हाला सांगते कसं झालंय ते. आले हे बघा, हे माझ्या नवऱ्याला ताट. कांदा कापायचा आहे, कांदा बाहेर ठेवते मी, कारण काल साफसफाई केली ना, तर कांद्याचं शिक आहे ना, मी ते बाहेर ठेवलं. घ्या, त्यांना वाढून दिला. आता मी जेवते आणि कांदा घेते. तुमच्याकडेच देते आता कापायला. बाहेर शिकं ठेवले मी दरवाजा मागं. चाकू आणते थांबा. मलाही वाढून घेतले. आणि आम्ही दोघंच आहेत. पोरं बाहेर गेलेत, येते. पोरांच्या मुडावर काम आहे. कधी जेवायला येतात, कधी जेवायला येत नाहीत, कधी सोबत असते. सोबत असले तर कशी मस्ती होते, लय मस्ती करतात. तर मग मला हसायला कंट्रोल नाही होत. काही पण बोलते. मी व्हिडिओ चालू असतोय तर व्हिडिओ काढते ना, तर काहीतरी मधामध्ये बोलते. मी थोडंसं गेले ना किचनमध्ये तर कसं घाम येतोय मला. चला माझं पण ताट आणते मी. मी बेडरूममध्ये जाणार आज जेवायला. मस्त टी व्ही लावणार. बेडरूममध्ये पण टी व्ही आहे माझ्या, आणि मस्त आतमध्ये बसणार. माझंही ताट वाढले मी तुम्हाला दाखवते. चला मी आतमध्ये जाणार बेडरूममध्ये. मला पण टाक. थोडा द्या, जास्त नका देऊ मला. दरवाजा खोलते बेडरूमचा. चलो
अभी तुम बाहेर चलो, मला जेवायचं आहे आता, तुम्ही बाहेर जायचं, कळलं ना? द्या मला थोडा, देता तिकडं. चलो गेले बा. किती हुशार आहेत माझ्या पिल्ला. छोटं पिल्लं माझं लय हुशार आहे. माझं ऐकतंय सगळं. मणी नाही ऐकत, मणी लय हरामी, मणी नाही ऐकत. ते लगेच बाहेर गेलंय, लगेच त्यांचा आवाज ए ते जेवायला लागलेत तर जाऊ द्या, बाहेर जाऊ द्या. चला आता मी जेवते, सांगते तुम्हाला कसं झालं इथे. चला पाणी आणते, पाणी आणलं नाही, जेवायला देते, कारण या आम्हाला ना जेवून देणार नाही. चल ए बघा, चल खाली बघ, ताट आहे, करशील सगळा नाच. जा, जेवायचं नाही का? वाढून घेतलं मी आणि बेडरूममध्ये आले, टी चालू केली. आता बसते आणि इथं जेवते. कसं झालंय ते तुम्हाला दाखवते. मस्तपैकी छानच झालंय, कारण एवढा वास येत होता ना, मस्त लय भारी. एकच नंबर, एकच नंबर लागली. एवढ्या मिरच्या घेतल्या होत्या ना मी, पण मला वाटलं लय तिखट होईल, पण अजिबात नाही. लय टेस्टी झालं. तुम्ही करून बघा, मग तुम्हाला कळेल. केल्याशिवाय असं कळणार नाही, केल्यावरच कळतं. आपलं हिरव्या मसाल्यामधलं मटण लय भारी झालं. या जेवायला तुम्ही पण. आणि चला, व्हिडिओ बघितल्याबद्दल पूर्ण धन्यवाद. चला बाय, जेवते मी आता, नंतर भेटू दुसऱ्या ब्लॉगमध्ये. उद्या काय होते काय नाही, उद्याचा पण ब्लॉग टाका, नक्की बघा. चला बाय.